हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. CDPO प्रिपरेशन्समध्ये आपण म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर याच्यामध्ये जे कायदे आपल्याला विचारले गेलेले आहेत, तर त्या कायद्याचा जो भाग आहे त्याच्यावरती 10 to 11 क्वेश्चन्स हे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात आणि ईच क्वेश्चन्स हा 2 मार्क्ससाठी असतो. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असतात. 4 चुकल्याच्या नंतर एका बरोबर आलेला आन्सर जे आहे ते तुमचं तिथं मायनस केलं जात असतं. ठीक आहे, तर आपण या लेक्चरमध्ये म्हणजे यापूर्वीचं जे लेक्चर होतं आपलं ते संपूर्ण कायदे याच्यावर एक इंट्रो मॉड्यूल आपण बनवलेलं होतं की ज्याच्यामध्ये CDPOच्या एक्झाममध्ये 2016मध्ये विचारली गेलेली प्रश्न आपण यामध्ये डिस्कस केलेली होती आणि अगदी त्याच स्वरूपामध्ये आपण ईच अँड एव्हरी ॲक्ट जो आहे तो या एक्झाम ओरिएंटेड पॉईंट ऑफ व्ह्यूने एक क्वालिटी क्वेश्चन्सच्या आधारावरती एक MCQ सिरीजमध्ये सुरू करणार आहोत. ठीक आहे, तर त्यामध्ये सेकंड लेक्चर आज आपण बघणार आहोत. हे लेक्चर जे आहे संपूर्ण कायदे यावरती सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलेला देखील होता आणि ज्यांनी कोणी यांचे आन्सर्स दिलेले होते त्यांना कमेंट्समधून त्यांचं अभिनंदन देखील करण्यात आलेलं आहे. तरीसुद्धा सर्वांचं या ठिकाणी एक मनापासून पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन की ज्यांनी कमेंट्स केलेले आहे त्याच्यावरती आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीने एक रिस्पॉन्स तुम्ही या व्हिडिओला दिल्याबद्दल. ओके, आता पुढचा जो लेक्चर आहे म्हणजे यानंतरचं जे लेक्चर आहे ते लेक्चर 1 by 1 एका दिवसाआड तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील आणि हे सर्व टोटल ॲक्ट जे आहेत हे टोटल ॲक्ट आपण या विदिन वीकमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर आजच्या डिस्कसमध्ये किंवा क्वेश्चन ऑन ॲक्ट टेस्ट सेकंड जी आहे एक प्रॅक्टिस म्हणजे इंट्रो मॉड्यूलची फर्स्ट आपण ग्राह्य धरलेली आहे आणि ही टेस्ट जी आहे ही सेकंड म्हणून ग्राह्य धरलेली आहे. त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार संरक्षण अधिनियम 2005 हा आपण पाहणार आहोत आणि यामध्ये एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घ्यायची आहे की या क्वेश्चन्समधून एक पर्यायाला रिलेटेड जी काही माहिती असेल ती सुद्धा तुम्ही नोट करायची आहे. कारण या ॲक्टमध्ये कुठलाही क्वेश्चन्स तुम्हाला या ॲक्टवर विचारला गेला तर तुमचा एकही मार्क यामध्ये जाणार नाही याची 101% खात्री या लेक्चरमधून तुम्हाला होईल. ओके, द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 हा आपण आता बघूया. यामध्ये MCQ स्वरूपातून क्वालिटी क्वेश्चन्स घेणार आहोत आपण 25. त्यानुसार आपण आपल्या आता लेक्चरला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान निवडा. विधान आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम 2005 हा संपूर्ण भारतात लागू आहे. दुसरं विधान आहे या कायद्यानुसार भारतीय दंडविधान संहितेच्या 498A अन्वये वेगळी स्वतंत्र तक्रार दाखल करू शकतात. आणि तिसरं विधान आहे हा कायदा जम्मू काश्मीर सोडून सर्व भारतात लागू आहे. योग्य विधान आपल्याला निवडायचं. याच्यामध्ये पर्याय आहे सर्व बरोबर, अ, ब, ब, क आणि फक्त क. तर तुम्ही सुद्धा याचा आन्सर काढायचा आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि लास्टला 25 आउट ऑफ किती आहेत हे सुद्धा आपल्या नेहमीच्या मेथडनुसार तुम्ही ते एक स्कोअर सेंड करायचा आहे. ठीक आहे, आणि यामध्ये योग्य विधान जे आहे त्यानुसार जर आपण गेलो तर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम जो आहे हा 2005 हा संपूर्ण भारतात लागू नाही, त्यामुळं अविधान इथं चुकीचं आहे. दुसरं विधान जे आहे हे भारतीय दंडविधान संहितेच्या 498A अन्वये वेगळी स्वतंत्र तक्रार दाखल करू शकतात या कायद्यानुसार आणि या कायद्यानुसार ती तक्रार दाखल करणारं जे कलम आहे या कायद्यामधलं ते कलम 5 आहे. ठीक आहे, ते सुद्धा नोट डाऊन करून घ्यायचे. हा कायदा जम्मू काश्मीर सोडून सर्व भारतात लागू आहे हे सुद्धा तितकंच बरोबर आहे. म्हणजे ब आणि क हे 2 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. क्वेश्चन फर्स्टचं आन्सर जे आहे हे ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी राहणार आहे. आता कौटुंबिक हिंसाचार व संरक्षण अधिनियम 2005 जो आहे हा जो ॲक्ट आहे हा 2005चा ॲक्ट आहे. म्हणजे 5 जो आहे हा 2000 साली झालेला आहे. सन 2005चा अधिनियम क्रमांक 43 असं सुद्धा एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं आपल्याला हे क्वेश्चन्समध्ये. तर आपण हे सुद्धा थोडंसं पाहायचं आहे. आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. यामध्ये अयोग्य विधान निवडायचं आहे. 4 विधानं दिलेली आहेत. त्यामध्ये घरगुती हिंसाचार कायदा हा 26 ऑक्टोबर 2006 रोजी लागू करण्यात आला. दुसरं विधान आहे या कायद्यात एकूण 37 कलमं आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायद्यात 6 प्रकरणं आहेत आणि यापैकी नाही. तर आता अयोग्य विधान आपल्याला यामधलं निवडायचं आहे म्हणजे जे की योग्य नसणारं आहे. तर कौटुंबिक हिंसाचार कायदा जो आहे हा 2005चा हा 26 ऑक्टोबर 2006 रोजी लागू करण्यात आलेला आहे. हे विधान बरोबर आहे. या कायद्यात एकूण 37 कलमं आहेत हे सुद्धा बरोबर आहे आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्यात 6 प्रकरणं इथं दिलेली आहेत, 5 प्रकरणं आहेत. त्यामुळं अयोग्य विधान ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी राहणार आहे.
तर माहितीस्तव जर बघितलं तर यामध्ये 5 प्रकरण आहेत. प्रकरण 1 मध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ कलम 1 मध्ये आणि 2 मध्ये व्याख्या आहे. ठीक आहे, म्हणजे संबंधित या अधिनियमातील संबंधित जे काही शब्द असतील त्यांच्या व्याख्या आहेत. पुढे प्रकरण 2 मध्ये कलम 1च आहे आणि कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या याच्यामध्ये आहे. क्वेश्चन याच्यावरती खूप वेळेस विचारला गेलेला आहे. 2016 असेल किंवा 2014 किंवा 2010च्या एक्झाम्स असतील त्यामध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन हा विचारलेला आहे की कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या कुठल्या कलमामध्ये आहे. कदाचित प्रकरण सुद्धा विचारलं जाऊ शकेल. प्रकरण 3 मध्ये संरक्षण अधिकारी, सेवा प्रदाता इत्यादींचे अधिकार आणि कर्तव्य दिलेली आहेत 4 पासून ते 11 पर्यंतचे. पुढे नंतर प्रकरण 4 मध्ये अनुतोषाबाबतचे आदेश प्राप्त करण्याची जी कार्यपद्धती असते त्यामध्ये 12 ते 29 पर्यंत प्रकरण 4 मधली कलमं आहेत आणि प्रकरण 5 मध्ये 31 पासून ते 37 पर्यंत प्रकरण 5 मध्ये हे संकीर्ण म्हणून कलमं आहेत. ठीक आहे, तर आपल्या क्वेश्चनकडे जर आपण वापस आलो तर यामध्ये अयोग्य विधान कुठलं आहे? ऑप्शन नंबर 3. यामध्ये 5च प्रकरण आहेत परंतु इथं 6 दिलेली आहेत. ठीक आहे, तर आता पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 3. कौटुंबिक हिंसाचार अधिनियमानुसार कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या कोणत्या कलमात दिलेली आहे? नुकताच आपण हा क्वेश्चन बघितलेला आहे त्यामुळे तुम्हाला याचा आन्सर लगेच येऊन जाईल. कलम क्रमांक 3 याच्यामध्ये दिलेली आहे याची व्याख्या. म्हणजे आता ही जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण लक्षात घेऊया. म्हणजे तुम्हाला या क्वेश्चन्स बद्दल दुसरा कुठलाही व्याख्येमधला एखादा शब्द जरी आला किंवा व्याख्या माहीत असणं हे अतिशय आवश्यक आहे. यामध्ये हे पहा, कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या. या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी उत्तरवादीचे कोणतेही कृत्य म्हणजे जो अपराधी आहे उत्तरवादी आहे, आकृती किंवा कृती किंवा आचरण ही जर त्यामुळे, आता ही थोडीशी कायद्याची भाषा असते त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला इथे लक्षात घ्यायचं असतं. म्हणजे इथं या सर्व गोष्टींवरून तुम्हाला एका सोप्या गोष्टीमध्ये मी सांगतो की कुठल्याही प्रकारची मानसिक व शारीरिक इजा असेल, दुर्व्यवहार असेल, भावनिक असेल, शाब्दिक असेल, लैंगिक असेल, शारीरिक असेल, या सर्व गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होत असतो. आणि ज्याचे पुढे कोणताही हुंडा किंवा इतर मालमत्ता किंवा किमती दस्तऐवज यांच्या कोणत्याही बेकायदेशीर मागणीची पूर्तता करण्यासाठी जर पीडित व्यक्तीवर किंवा तिच्याशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीवर जबरदस्ती करण्याच्या दृष्टीनं पीडित व्यक्तीचा जर छळ, हानी होत असेल तर तिला क्षती किंवा धोका पोहोचत असेल तर अशा पीडित व्यक्तीस अन्य प्रकारे शारीरिक किंवा मानसिक अशा कोणत्याही प्रकारची क्षती किंवा हानी पोहोचत असेल तर ते आचरण कौटुंबिक हिंसाचार ठरेल. तर एक व्यापक डेफिनेशन एक कौटुंबिक हिंसाचाराची बघायची म्हटलं तर त्यामध्ये कसल्याही प्रकारचा छळ, हानी शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल ह्या पीडित व्यक्तीवर जर होत असेल तर ते एक प्रकारचे कौटुंबिक हिंसाचार म्हणून एक व्यापक डेफिनेशन या कायद्यामध्ये इथं टाकलेली, अधिनियमामध्ये टाकलेली आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 या क्वेश्चन नंबर 3चा आन्सर राहणार आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. कौटुंबिक हिंसाचारात कलम 4 अन्वये 2 विधानं दिलेली आहेत त्याबाबत योग्य पर्याय निवडा. कोणतीही व्यक्ती संरक्षक अधिकाऱ्यास हिंसा घडलेली आहे किंवा त्यासारखे कृत्य आहे ही माहिती देऊ शकते. आणि दुसरं विधान आहे, चांगल्या हेतूने माहिती दिल्यास कोणत्याही प्रकारचे दिवाणी वा फौजदारी उत्तरदायित्व राहत नाही. आता हा जो क्वेश्चन आहे हा कलम 4 अन्वये जे अधिनियमात तरतूद अशी केलेली आहे की कुठलाही व्यक्ती असू द्या घरामधला किंवा घराच्या व्यतिरिक्त बाहेरचा देखील असू द्या, तो संरक्षक अधिकाऱ्यास हिंसा घडलेली आहे किंवा घडणारी आहे हे किंवा त्यासारखं कृत्य होत आहे याची माहिती तो संरक्षक अधिकाऱ्याला देऊ शकतो. आणि चांगल्या हेतूने माहिती दिलेली असेल किंवा त्याच्यामध्ये त्यानं प्रामाणिक हेतू असेल त्याचा तर त्याच्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी उत्तरदायित्व त्या संबंधित व्यक्तीचं राहणार नाही. अशा प्रकारचं कलम 4 या कौटुंबिक हिंसाचारामध्ये आलेलं आहे. दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आलेली आहेत. हे प्रकरण 3 मध्ये या गोष्टी सुरू होतात कलम 4 पासून. ठीक आहे, 4 पासून ते 11 पर्यंतच्या. आता पुढचा क्वेश्चन घेऊया. जोड्या लावा दिलेल्या आहेत, त्यामध्ये कलम दिलेले आहेत आणि कलमांनुसार त्यांचे एक टायटल दिलेले आहेत, म्हणजे एक तपशील दिलेला आहे थोडक्यात. कलम 6, कलम 7, 8 आणि 9 यामध्ये पुढे तपशील दिलेला आहे. आश्रय घर, वैद्यकीय सुविधा, संरक्षक अधिकाऱ्याची नियुक्ती, सुरक्षा अधिकाऱ्याची कर्तव्य व कार्य. आता यामध्ये तुम्हाला ज्या नोन गोष्टी आहेत, ज्या माहीत असणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन सुद्धा विचारलेला गेलेला आहे आणि इंट्रो मॉड्यूलमध्ये आपण एक क्वेश्चन बनवलेला आहे या अधिनियमावरती, जो की संरक्षक अधिकाऱ्याची नियुक्ती आहे आणि त्याचं कलम आहे 8. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 3 च क हे आन्सर या ठिकाणी बनलेलं आहे. आता 3 च क कुठे कुठे आहे?
ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 मध्ये 3चं क आहे. मग यानंतर आणखीन दुसरं थोडंसं आपल्याला इथे थोडासा विचार करावा लागणार आहे की कलम 6 कशासाठी आहे किंवा कलम 7 कशासाठी आहे. ठीक आहे, तर इथं लक्षात घ्या, कलम 6 जे आहे हे अन्याय व्यक्तीने पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवाऱ्यासाठी केलेली मागणी याच्यासाठी असतं. म्हणजे निवाऱ्यासाठी मागणी म्हटले की त्या ठिकाणी आश्रय घर आलेलं आहे, म्हणजे कलम 6 हे अ असणार. कलम 7 जे आहे हे वैद्यकीय सुविधेसाठी मागणी केलेलं आहे. आता हे सर्व एक जो अन्याय व्यक्ती आहे, पीडित व्यक्ती आहे, यानं मागणी केली तरच या गोष्टी होत असतात. ठीक आहे, तर त्यासाठी या गोष्टींसाठी मागणी त्याला या पुरवठा अधिकारी असेल, संरक्षक अधिकारी असेल, याच्याकडे ती करावी लागत असते. त्यामुळे कलम 6 आश्रयघर, कलम 7 वैद्यकीय सुविधा, कलम 8 संरक्षक अधिकाऱ्याची नियुक्ती असेल आणि कलम 9 जे आहे हे सुरक्षा अधिकाऱ्यांची कार्य आणि कर्तव्य कुठली कुठली आहेत ते सांगण्यासाठी याच्यामध्ये आहे. मग या कलम 9 मध्ये न्यायालयामध्ये किंवा न्यायालयीन न्यायाधीशाला कामकाजात मदत असेल, त्याच्या संबंधित इतर काही गोष्टी असतील, त्या सर्व गोष्टी कलम 9 मध्ये येत असतात. आता संरक्षक अधिकाऱ्याची जी नियुक्ती आहे ही एक लोकसेवक कलम 30 नुसार हा एक लोकसेवक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी नियुक्त झालेला असतो. याच कायद्यातील कलम 30 नुसार तो एक लोकसेवक असतो, लोकांची सेवा करण्यासाठीच असतो. परंतु हे लोक कोणते असतात? हे पीडित व्यक्ती किंवा अन्यायग्रस्त व्यक्ती असे असतात. तर आपण आन्सरकडे जर गेलो तर ऑप्शन 1 हे याचा आन्सर राहणार आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन 6 जे आहे, कलम 8 संरक्षक अधिकाऱ्याच्या नियुक्तीबद्दल कौटुंबिक हिंसाचारातील योग्य पर्याय निवडायचा आहे. शक्यतो या पदाकरिता अर्हताप्राप्त स्त्रियांना नेमण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्याकरिता आवश्यक असल्यास अधिसूचनेद्वारे यांची निवड करून क्षेत्र व अधिकाऱ्यांचा उल्लेख याच्यामध्ये राज्य सरकारद्वारे होईल. आता याच्यामध्ये क्षेत्र व अधिकारांचा उल्लेख राज्य सरकारद्वारे होईल असं इथे दिलेलं आहे. दोन्ही विधानं जी आहेत यामध्ये संरक्षक अधिकाऱ्याच्या नियुक्तीबद्दल दिलेली, तर ती दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे याकरिता शक्यतो स्त्रियांना नेमण्यात यावं आणि प्रत्येक जिल्ह्यांकरिता राज्य सरकारनं आवश्यक असल्यास अधिसूचनेद्वारे या संरक्षक अधिकाऱ्यांची निवड करायला हवी. ऑप्शन नंबर 3 ह्याचा आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 7 आहे, न्यायाधीशाला त्यांच्या संबंधित कार्यात मदत करून न्यायाधीशासाठी कौटुंबिक घटना अहवाल करण्याचे कार्य सुरक्षा अधिकारी कौटुंबिक हिंसाचार अधिनियमातील कोणत्या कलमानुसार आहे? जोड्या लावामध्ये हे क्वेश्चन आपण बघितलेला होता आणि इन डिटेलमध्ये तुम्हाला एक वर्डिंग मी सांगितलेली होती, त्यासाठी व्यवस्थित लिसनिंग करा. न्यायाधीशाला किंवा न्यायाधीशा संबंधित जी काही महत्त्वाची कामं असतील तर या अधिनियमामध्ये कुठल्या कलमान्वये सुरक्षा अधिकारी त्यांना तो माहिती पुरवतो, तर ते कलम 9 आहे. ओके, कलम 7 हे वैद्यकीय सुरक्षाबद्दलचं आहे, कलम 8 हे संरक्षण अधिकाऱ्याबद्दलचं आहे, कलम 9 हे कार्य आणि कर्तव्य आहेत संरक्षण अधिकाऱ्याची आणि त्याच्यामध्येच या कार्य आणि कर्तव्यामध्ये न्यायाधीशाला किंवा संबंधित कार्यात मदत करण्यासाठी कौटुंबिक घटना अहवाल तयार करण्याचं कार्य याच्यामध्ये आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई वा सहाय्य किंवा मोफत कायदेशीर सेवा, तसेच सर्व सुविधा किंवा सुरक्षित निवारा, वैद्यकीय अहवाल या सर्व गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये पुरवण्यात येत असतात. ठीक आहे, आता पुढे क्वेश्चन नंबर 8 कडे जाऊया आपण. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम 2005 नुसार संरक्षक आज्ञेचा भंग केला असेल त्यांना शिक्षेची तरतूद काय आहे? अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. नेहमी क्वेश्चन हा परीक्षेमध्ये विचारला जाण्याची दाट शक्यता असते. आता यामध्ये 1 वर्ष कारावास 20,000 रुपये दंड, 2 वर्ष कारावास 25,000 रुपये दंड, 3 वर्ष कारावास 25,000 रुपये दंड आणि 3 वर्ष कारावास 20,000 रुपये दंड. तर अशी जी काही कलमं आहेत किंवा अशा ज्या काही तरतुदी असतील शिक्षेच्या आणि दंडाच्या, तर ते तुम्ही त्या कायद्यानुसार स्पेसिफिक पाठच करून ठेवायचे आहेत. ओके, आणि मला तरी वाटतं की या ज्या 25 क्वेश्चन्समध्ये कुठलाच क्वेश्चन्स मी या अधिनियमामधला शिल्लक ठेवलेला नाही आहे आणि एव्हाना कलमसुद्धा याच्यामध्ये पूर्णपणे एक सर्व कंबाईन करून म्हणजे एक ईच अँड एव्हरी ॲक्ट जो आहे आर्टिकल जे आहे त्या ॲक्टमधलं मी घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ओके, तर तुम्हाला हे लेक्चर पाहिल्यावर कुठलाही क्वेश्चन्स तुमच्यासमोर जरी आला तरी तुम्हाला ते क्वेश्चन सोडवता येईल विथ कॉन्फिडंट. ओके, तर 1 वर्ष कारावास आणि 20,000 रुपये दंड कलम 31 नुसार या अधिनियमामध्ये संरक्षक आज्ञेचा भंग केला असेल तर ही तरतूद आहे. पुढे क्वेश्चन नंबर 9 कडे जाऊया. अयोग्य जोडी ओळखा. त्यामध्ये कलम 11, 12, 14 आणि 15 यांच्या संबंधित जोड्या दिलेल्या आहेत. कुठल्या कलमाची जोडी ही अयोग्य आहे हे आपल्याला बघायचं आहे. निश्चितपणे हे तुम्हाला व्यवस्थित सांगता येणार नाही कारण कुठल्याच एक्झाममध्ये आपण कलम पाठ करत नसतो. ओके, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो सिक्वेन्समध्ये.
तर यामध्ये आतापर्यंत कलम 11 जे आहे याच्यामध्ये शासनाची कर्तव्ये दिलेली आहेत. कलम 12 मध्ये दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करणे हे सुद्धा आहे. कलम 14 जे आहे याच्यामध्ये समुपदेशन आहे पीडित व्यक्तीचं. आणि पुढे कलम 15 जे आहे हे कलम 15 एक प्रकारे याच्यामध्ये जे आहे ते परिस्थितीवरून कक्षामध्ये कार्यवाही चालवणे हे या ठिकाणी मात्र अयोग्य आहे. कारण कक्षामध्ये कार्यवाही चालवणे हे एक प्रकारे न्यायाधीश त्या परिस्थितीवरून किंवा दंडाधिकारी असेल त्या परिस्थितीवरून किंवा दोन्ही पक्षांपैकी म्हणजे एक पीडित व्यक्ती असेल आणि एक उत्तरदायी असेल तर या दोन्ही पक्षापैकी एकाने अशी जर मागणी केलेली असेल तर तेव्हा कक्षामध्ये कार्यवाही चालवणे हे कलम 16 नुसारचं याच अधिनियमामधील महत्त्वाची तरतूद त्यामध्ये आहे. तर कलम 15 मध्ये जे आहे या कलम 15 मध्ये एक प्रकारे आपण जर बघितलं तर कौटुंबिक कल्याण तज्ज्ञाची मदत याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे. म्हणजे 14 नंतर समुपदेशन आहे आणि 15 जे आहे याच्यामध्ये एक न्यायाधीश कौटुंबिक कल्याणाशी संबंधित असा काही विशेष एखादा तज्ज्ञ असेल तर त्याची मदत घेऊ शकतो. आणि शक्यतो एक खास करून त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की ती स्त्री असावी असं एक त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. त्या एका क्वेश्चन्स मधून तुम्हाला जवळपास 3 ते 4 क्वेश्चन्सची माहिती या ठिकाणी मिळत आहे. तर यामध्ये कलम 13 जे आहे हे आपण या ठिकाणी घेतलेलं नाहीये. तर हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन्स तुमच्यासाठी असणार आहे. त्यामध्ये 4 ऑप्शन्स मी देतो. त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे नोटीस जारी करणे, दुसरा आहे कक्षामध्ये कार्यवाही चालवणे, तिसरा आहे सुरक्षा विषयक आदेश आणि चौथा आहे निवास आदेश. ओके, तर याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. पुढच्या क्वेश्चन्सकडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 10. कौटुंबिक हिंसाचारात सुरक्षाविषयक देण्यात येणाऱ्या आदेशात न्यायाधीश कोणत्या आज्ञा देऊ शकतात ते खालील विधानातून ओळखायचे. तर यामध्ये ऑप्शन आहेत विधान आहे पीडित स्त्री काम करते ते ठिकाण येथे प्रवेश निश्चित करणे. दुसरं विधान आहे कोणत्याही प्रकारचे लेखी तोंडी संभाषण करण्यास वैयक्तिक मनाई घालणे. पीडित व्यक्तीस मदत करणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची इजा न करणे. आणि चौथा आहे पीडित स्त्रीचे मूल असेल तर त्याची शाळा येथे प्रवेश निश्चित करायचा आहे. ओके, आता कौटुंबिक हिंसाचारामध्ये न्यायाधीश कुठल्या आज्ञा देऊ शकतात या विधानातून आपल्याला ओळखायच्यात. त्यामध्ये अ ब क ड अ ब क आणि वरील सर्व अशा आहेत. तर एक लक्षात घ्या याच्यामध्ये हे 4ही विधानं जी आहेत ही 4ही विधानं या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्यासाठीच पुरवण्यात आलेली आहेत. त्यामुळे वरील सर्व हे त्याचा आन्सर आहे. पीडित स्त्री काम करते ते ठिकाण येथे प्रवेश निश्चित करायचं किंवा कुठल्याही प्रकारचं लेखी तोंडी संभाषण या उत्तरदायी व्यक्तीचं पीडित व्यक्तींसोबतचं नसलं पाहिजे, ते टाळणं किंवा ते करूच नये अशा प्रकारची आज्ञा दिलेली असते. आणि पीडित व्यक्तीस मदत करणारा जर एखादा कोणी व्यक्ती असेल तर कुठल्याही प्रकारची त्या व्यक्तीला इजा न करणे हे त्या उत्तरदायीचं एक काम आहे. पुढे पीडित स्त्रीचे मूल असेल तर त्याची शाळा या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रवेश हा निश्चित केलेला असतो. म्हणजे एखादी पीडित व्यक्ती असेल तर त्याच्या संबंधित जो कोणी व्यक्ती असतील तिला मदत करणाऱ्या किंवा एव्हाना त्या पीडित व्यक्तीशी सुद्धा लेखी तोंडी संभाषण करण्यासाठी त्या ठिकाणी वैयक्तिक मनाई यामध्ये घातलेली असते. ठीक आहे, तर आता यामध्ये क्वेश्चन नंबर 10चा ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी त्याचा आन्सर हे राहील. पुढे क्वेश्चन नंबर 11 विचारात घेऊया. न्यायाधीशांना कौटुंबिक हिंसा झाल्याचे मान्य झाल्यास खालीलपैकी कोणत्या आज्ञा पास केल्या जातात. तर त्यामध्ये 3 विधानं आहेत. उत्तरदायी व्यक्तीस घर सोडण्यास सांगावे, तसेच पीडित व्यक्ती ज्या घरात राहते त्यात उत्तरदायी वा त्यांचे नातेवाईक यांना प्रवेश निषिद्ध करणे आणि उत्तरदायी व्यक्तीचे एकत्रित कुटुंबावरील अधिकार संकुचित करणे. अ ब क आणि ब क अशा पद्धतीचे पर्याय या ठिकाणी आहे त्याला दिलेली. तर यामध्ये उत्तरदायी व्यक्तीस घर सोडण्यास सांगावे किंवा पुढे नंतर तसेच पीडित व्यक्ती ज्या घरामध्ये राहते त्यात उत्तरदायी वा त्याचे नातेवाईक यांना प्रवेश निषिद्ध करणे आणि उत्तरदायी व्यक्तीचे एकत्रित कुटुंबावरील अधिकार संकुचित करणे हे 3ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. अशा प्रकारच्या आज्ञा त्या ठिकाणी पास केलेल्या असतात. परंतु एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे की या ज्या आज्ञा आहेत या कुठल्या गोष्टींच्या किंवा कुठल्या कारणावरून देता येणार नाहीत असं त्या ठिकाणी जर आलं तर आपल्याला तिथं थोडंसं कन्फ्युजन होऊ नये याकरिता त्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही नोट करायच्या आहेत. की जर एखाद्या महिलेविरुद्ध जर असेल
जर ही अशी आदेश किंवा अशी आज्ञा जर कौटुंबिक हिंसा झाल्याची मान्य झाल्यास जी आज्ञा पास केलेली असते, तर त्यामध्ये एखाद्या महिलेविरुद्ध जर ती असेल तर या 3 विधानांमधली गोष्ट लागू होणार नाही. किंवा जर न्यायाधीशांच्या अगोदरच एखादी पर्यायी व्यवस्था ज्याने अन्याय व्यक्तीची सुरक्षितता प्राप्त होत असल्याची खात्री पटलेली असेल तर लागू होणार नाही. किंवा उत्तरदायी व्यक्तीने कोर्टासमोर कौटुंबिक हिंसा न करण्याचा करार मान्य केलेला असेल, किंवा पोलीस स्टेशनला संरक्षक आज्ञेच्या अंमलबजावणीचे आदेश त्या संबंधित विभागातील पोलीस स्टेशनला दिलेले असतील, किंवा जर उत्तरदायी जबाबदार व्यक्तीने पीडित स्त्रीची संपत्ती परत तिला जर वापस दिलेली असेल तर या गोष्टींमध्ये या आज्ञा त्या ठिकाणी दिल्या जात नाहीत. तर या 4-5 गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये उत्तरदायी जबाबदार व्यक्तीने पीडित स्त्रीची संपत्ती परत तिला दिली तर याच्यामध्ये सुद्धा या आज्ञा त्या ठिकाणी देता येणार नाहीत. त्यामुळे ही कारणं सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारली जाऊ शकतात, त्यामुळे ती सुद्धा तुम्ही नोट करायची आहेत. क्वेश्चन नंबर 11चा आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. 12 नंबरकडे जाऊया आता. अयोग्य जोडी यामध्ये ओळखायची आहे. कलम दिलेली आहेत आणि त्यानुसार त्यांची तपशील दिलेला आहे. कलम 20 आहे आर्थिक सहाय्य, कलम 21 आहे ताबा आदेश, कलम 22 आहे नुकसान भरपाईचा आदेश. आता कलम 20 मध्ये आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिलेलं असतं. त्यामध्ये मोबदला योग्य उपयुक्त असावा, तसेच काही प्रमाणात पगार महिन्याचा मेंटेनन्स पगार, म्हणजे पूर्णपणे एक प्रकारे या ठिकाणी जी न्यायाधीशांना जर एखादी खात्री पटली तर पीडित व्यक्तीस सहाय्य म्हणून एक सरळ उत्तरदायी व्यक्तीस नुकसान भरपाईचा आदेश त्या ठिकाणी दिलेला असतो. आणि कलम 12(1) दंडविधान संहिता 1973च्या कलमानुसार, म्हणजे भारतीय दंडविधान भादवी कलम 1973चा जो कायदा आहे त्यामधील कलम 125 नुसार ते त्या ठिकाणी हा नुकसान भरपाईचा आदेश त्या ठिकाणी एक आर्थिक सहाय्य म्हणून देऊ शकतात. कलम 21 जो आहे हा ताबा आदेश म्हणून आहे की न्यायाधीशांना असं वाटलं की एखादी संबंधित पीडित व्यक्ती जी आहे तिच्यावरती किंवा तिच्या मुलावरती सुरक्षिततेकरिता एक सुनावणीच्या दरम्यान एक तात्पुरती कैद अन्यायी व्यक्तीच्या मुलास दिली जाऊ शकते. त्याच्यामुळं एक उत्तरदायी व्यक्ती त्यास भेटू न देणे किंवा भेटू शकणार नाही, किंवा मुलाला सुद्धा भेटण्यास मनाई घालणे, अशा पद्धतीची एक त्या ठिकाणी ही ताबा आदेश त्या ठिकाणी दिला गेलेला असतो. कलम 22 जो आहे हा नुकसान भरपाईचा आदेश आहे. त्यामध्ये शारीरिक हानी, इजा झाल्यास किंवा मानसिक त्रास किंवा भावनात्मक दडपण आल्यास नुकसान भरपाईची आज्ञा त्या ठिकाणी दिली जाऊ शकते. कलम 23 मध्ये अंतरिम आदेश देण्याचा अधिकार आहे, म्हणजे तात्पुरती किंवा एकतर्फी आज्ञा देण्याची न्यायाधीशांची शक्ती ही कलम 23 मध्ये आहे. तर या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाची प्रत मोफत देणे अशा पद्धतीचं इथे एक जोडी दिलेली आहे, ती अयोग्य आहे, म्हणजे ऑप्शन 4 हे क्वेश्चन नंबर 12चा आन्सर राहील. याच्यामध्ये अंतरिम आदेश देण्याचा जो अधिकार आहे तो कलम 23चा हे योग्य जोडी आहे. कोर्टाच्या आदेशाची प्रत मोफत देणे हे कलम 24 अशा पद्धतीचं एक कलम 24 हे याच कायद्यातील आहे. तर हे कलम 24शी रिलेटेड आहे. कलम 23शी कुठलं रिलेटेड आहे? अंतरिम आदेश देण्याचा अधिकार. ठीक आहे. तर आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की न्यायाधीशास, आता क्वेश्चन हा तुमच्यासाठी असेल, न्यायाधीशास पीडित व्यक्तींबद्दल परिस्थितीत बदल झाला आहे याची जर खात्री झाली तर संरक्षण आज्ञेत बदल करण्याचा अधिकार कुठल्या कलमानुसार आहे? म्हणजे न्यायाधीशाला असं जर खात्री पटली की पीडित व्यक्तीबाबत परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे, किंवा न्यायाधीशाची खात्री पटली आहे, तर संरक्षण आज्ञा जी दिली गेलेली आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार न्यायाधीशास आहे? तर त्यामध्ये कलम 24, 25, 26 आणि 27 अशा पद्धतीचे कलम आहेत. त्याच्यापैकी तुम्ही आन्सर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आता तुम्ही म्हणता की याच्यामध्ये लेक्चर्समधून आम्हाला माहिती देण्याचं काम होत आहे, मग हे एकतर्फी होऊ नये म्हणून हा क्वेश्चन तुमच्यासाठी दिलेला आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर्स तुम्ही जरी नाही दिलं तरी एक पिन कॉमेंट्समध्ये एक मी तुम्हाला याचा आन्सर हे निश्चितपणे देणारच आहे. क्वेश्चन नंबर 13 कडे जाऊया. कलम 29 नुसार कौटुंबिक हिंसाचार संरक्षण अधिनियम 2005 मध्ये अपील करण्यासाठी किती दिवसाची मुदत असते? पर्याय 30 दिवस, 60 दिवस, 45 दिवस, 90. क्वेश्चन नंबर 14 कडे जाऊया. कलम नंबर 32 नुसार कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम 2005 नुसार गुन्ह्याची तरतूद काय आहे? तर याच्यामध्ये अजामीनपात्र, जामीनपात्र, दिवाणी आणि फौजदारी. तर याच्यामध्ये अजामीनपात्र गुन्हा तर आहेच आहे, परंतु हा दिवाणी नसून फौजदारी आहे. ओके, कारण यात हिंसा आलेली आहे, त्याच्यामुळं अ आणि ड या ठिकाणी ऑप्शन 4 हे याचा आन्सर राहील.
पुढे नंतर क्वेश्चन नंबर 15, सुरक्षा अधिकाऱ्याने न्यायाधीशाच्या संरक्षक आज्ञेनुसार समाधानकारक काम न केल्यास शिक्षेची तरतूद काय आहे? तर त्यामध्ये 1 वर्ष कारावास 20,000 रुपयाचा दंड, 2 वर्ष कारावास व 25,000 रुपयाचा दंड, 3 वर्ष कारावास व 25,000 रुपयाचा दंड आणि 3 वर्ष कारावास व 20,000 रुपयाचा दंड. तर यामध्ये सुरक्षा अधिकाऱ्याने न्यायाधीशांच्या संरक्षक आज्ञेनुसार समाधानकारक काम न केल्यास शिक्षेची तरतूद 1 वर्ष कारावास व 20,000 रुपये दंड असा आहे. आन्सर नंबर 1 याचा आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 16 कडे जाऊया. कोणत्या कलमानुसार दंडाधिकाऱ्याच्या आदेशाची नोटीस विरुद्ध पक्षावर 2 दिवसाच्या आत बजवावी लागते? कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम हे कोणतं आहे? आता या ठिकाणी दंडाधिकाऱ्याचा जो आदेश आहे त्याची नोटीस विरुद्ध पक्षावरती 2 दिवसाच्या आत बजवावी लागते. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम हे कुठलं आहे? तर त्यामध्ये कलम 13, 15, 17 आणि 18 अशा पद्धतीचे. आता तुम्हाला जोड्या लावायचा अयोग्य जोड्याच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंही होतं याच्यामध्ये. तर हे कलम 13 नुसार याच्यामध्ये केलेलं आहे ते. आता कलम 13 जे आहे हे परत एकदा जर बघितलं तर नोटीस जारी करणे याच्यासाठी आहे आणि दंडाधिकाऱ्याकडे किंवा संरक्षण अधिकाऱ्याकडे 2 दिवसात सुनावणीची तारीख त्यामध्ये एक दिली गेलेली असते. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 16चा आन्सर ऑप्शन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 17 कडे जाऊया. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक 2005 मध्ये केंद्राचा नियम कोणत्या कलमामध्ये दिला गेलेला आहे? म्हणजे केंद्राचा नियम कोणत्या कलमामध्ये दिला गेलेला आहे? म्हणजे केंद्राला नियम करण्याचा अधिकार जो आहे हा कुठल्या कलमामध्ये दिला गेलेला आहे असे या ठिकाणी विचारलेलं आहे. कलम 33, 32, 35 आणि 37 आहे. तर त्यामध्ये कलम 37 नुसार एक केंद्राचा नियम म्हणजे केंद्राला नियम करण्याचा अधिकार यामध्ये कलम 37 नुसार दिला गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 18 मध्ये आहे कोणतीही सवलत जी कलम 18, 19, 20, 21 आणि 22 म्हणजे 18, 19, 20, 21, 22 जे आहे हे आपल्या संविधानातील कलम असतील. तर यामध्ये कायदेशीर बाबींसाठी दिली गेली असतील जी सवलत म्हणजे कुठलीही सवलत जी या 18, 19, 20, 21, 22 मध्ये कायदेशीर बाबीसाठी दिली गेली असेल अशी सवलत कोणत्या कलमामध्ये दिली गेलेली आहे? म्हणजे अधिनियमातील कुठला असं कलम आहे की ती त्याच्यामध्ये दिली गेलेली आहे? कलम 26, कलम 27, कलम 28 आणि कलम 30. तर यामध्ये कुठलीही सवलत जी 18, 19, 20, 21, 22 मध्ये कायदेशीर बाबीसाठी दिलेली आहे तर ती सवलत आहे कलम 26 मध्ये. ठीक आहे. तर यामध्ये कलम 27 जे आहे या कलम 27 मध्ये अधिकार क्षेत्र आहे म्हणजे संबंधित आज्ञा ही संपूर्ण भारतासाठी लागू असेल अशा पद्धतीचा अधिकार क्षेत्राचं कलम आहे. कलम 28 मध्ये कार्यपद्धत आहे म्हणजे या कायद्यामधील कलम 12, 18, 19, 20, 21, 22, 23 मधील प्रक्रियेत संरक्षण आहे. आणि कलम 29 जे आहे या कलम 29 मध्ये अपील आहे. न्यायाधीशांनी आज्ञा केलेल्या दिवसापासून 30 दिवसात त्यामध्ये अपील करता येते अशा पद्धतीने या ठिकाणी क्वेश्चन जो आहे हा देण्यात आलेला आहे. ओके. तर यामध्ये कलम 29च्या तुम्हाला जे माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये एक क्वेश्चन कलम 29 नुसारचं आहे ते की न्यायाधीशांनी आज्ञा दिलेल्या दिवसापासून 30 दिवसात अपील करता येते. आता हे सर्व जे आहेत याचा आन्सर जर बघितलं तर ऑप्शन नंबर 1 आहे. कलम 26 नुसार कायदेशीर प्रक्रियेमध्ये सवलत म्हणजे कुठलीही सवलत जी कलम 18, 19, 20, 21, 22 मध्ये कायदेशीर बाबींसाठी दिली गेलेली आहे अशा संदर्भात. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 19 कडे आपण जाऊया. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्याबाबत जो नियम आहे म्हणजे या ठिकाणी 2005चा जो एक नियम आहे 2006च्या आधारावरती दिलेल्या नमुना व अर्ज प्रकार यांच्या योग्य जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. म्हणजे नमुना प्रकार आणि अर्ज प्रकार दिलेले आहेत. म्हणजे नमुना प्रकार 1, 2, 3 आणि 4 असे काही नमुने आहेत एक अर्जाचे. तर त्यामध्ये काय काय अर्ज प्रकाराचे नमुने त्या टायटलनुसार आहेत तर ते 1-2 मध्ये दंडाधिकाऱ्यांना करावयाचा अर्ज असतो आणि नमुना क्रमांक 3 मध्ये शपथपत्र असतं. तर नमुना क्रमांक 4 मध्ये सुरक्षा योजना असतात. त्यामुळं सरळ सरळ अ, ब, क, ड असा ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचा आन्सर हे राहणार आहे. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मध्ये खालीलपैकी न्यायालयाबाबतचा कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आलेला आहे? एक सिम्पली क्वेश्चन आहे तो लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. हा 1955 ला, 45 ला, 95 ला, 84 ला झालेला आहे तो. ठीक आहे. तुम्ही तुमचा ऑप्शन जरी नोंदवलेला असलं तरी एक टॅली करण्यासाठी याचा आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे 1984 साली. ओके. क्वेश्चन नंबर 22 आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याखाली दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या अंतिम निर्णयावर टिंबटिंबकडे दाद मागता येते. तर देवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,
विशेष न्यायालय, सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर. तर एक हिंसाचाराशी रिलेटेड आहे, त्यामुळे सरळ सरळ आपण इथं आपला तर्क जो आहे हा लावला तर त्यामध्ये सत्र न्यायालय हे त्याचा आन्सर राहणार आहे, ऑप्शन नंबर 3. ओके. तर क्वेश्चन नंबर 23 आहे, महाराष्ट्रात सध्या किती कौटुंबिक न्यायालये आहेत? एक सरळ सरळ वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर तो आहे, तर त्यामध्ये पर्याय आहेत 12, 14, 16 आणि 18. तर महाराष्ट्रामध्ये सध्या 16 कौटुंबिक न्यायालये आहेत, ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर राहील. पण एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये लक्षात घ्या की पहिलं कौटुंबिक न्यायालय जे आहे हे 1988 पुण्याला सुरू झालेलं आहे आणि दुसरं जे आहे ते 1989ला मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. पहिलं कुठे आहे तर 1988ला पुणे आणि 1989ला दुसरं मुंबईला आहे. एकूण आता सध्या महाराष्ट्रात 16 आहेत. कौटुंबिक न्यायालयानं जर एखादा निर्णय दिला आणि त्या निर्णयाच्या विरुद्ध जर आपल्याला जाता येतं का असं जर क्वेश्चन बघितला तर आपल्याला जाता येतं आणि उच्च न्यायालयात आपण त्याला दाद मागू शकतो, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 24 आहे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 अंतर्गत महिलांना संरक्षण या कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोण तक्रार दाखल करू शकते? हा क्वेश्चन जो आहे हा मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय जे आहे त्यामध्ये आई, दत्तक मुलगी, लग्नाशिवाय बरोबर राहणारी स्त्री आणि वरीलपैकी सर्व तक्रार करू शकतात. आई पण करू शकते, दत्तक मुलगी पण करू शकते, लग्नाशिवाय बरोबर राहणारी स्त्री असेल हे सुद्धा करू शकते, कारण कोणतीही व्यक्ती असा उल्लेख मी यामध्ये अगोदर देखील केलेला आहे. त्यामध्ये कुठलीही व्यक्ती असेल तर कुठलीही व्यक्ती या ठिकाणी तिथे ही माहिती देऊ शकते. कलम 4 मध्ये सुरक्षा अधिकाऱ्याला माहिती देणे अशा संबंधित प्रकरण 3 मधलं हे कलम आहे, ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 25 कडे जाऊया. महिला कौटुंबिक अत्याचारास बळी पडू नये म्हणून केंद्र शासनाने भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 हा पारित केलेला आहे? तर कलम 14, 15, 19, कलम 16, 17, 22, कलम 18, 19, 23 आणि कलम 20, 21 आणि 24. तर महिला कौटुंबिक अत्याचारास बळी पडू नये म्हणून केंद्र शासनाने भारतीय संविधानाच्या कलम जे आहे हे 14 आहे, कायद्यापुढे समानता. पुढे नंतर 15 जे आहे ते महिलांच्या बाबतीतलंच आणि 21 जे आहे हे जीविताच्या बाबतीतलं. त्यामुळे 14, 15 आणि 21 या महत्त्वाच्या कलमांकरिता कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम 2005 या ठिकाणी पारित केलेला आहे. ऑप्शन नंबर 1 या 25 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर राहील. संबंधित क्वालिटी 25 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आन्सर्स घेतलेले आहेत. आउट ऑफ 25 किती आन्सर्स बरोबर आली ते स्कोअर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे आहेत. 2 क्वेश्चन्स तुम्हाला यामध्ये विचारलेले आहेत त्याचं सुद्धा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आणि एक लास्ट आपण तुमच्यासाठी जो क्वेश्चन आहे तो सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये आन्सर त्याचं मेन्शन करायचं आहे. तो क्वेश्चन असा आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार महिलांना पुढीलपैकी कोणते हक्क प्राप्त झालेले आहेत? तर त्यामध्ये सुरक्षित नोकरी, सुरक्षित आरोग्य, सुरक्षित ठेवी आणि सुरक्षित घर अशा पद्धतीचं या ठिकाणी आहे. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला याचं आन्सर जे आहे हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायचं आहे आणि आवडला असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर यापूर्वीचे भरपूर काही व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला एक लास्टला एंडला स्क्रीनवर येतील, किंवा तुम्ही डायरेक्टली चॅनल सबस्क्राईब केल्यावरती तुम्ही आपल्या या चॅनलच्या पेजवरती जाऊन पूर्ण टोटल लेक्चर्स बघू शकता, किंवा #प्रयाग इन्स्टिट्यूट टाकलं तर तुम्हाला सर्व लेक्चर्सची सर्व ज्या काही प्लेलिस्ट असतील तर त्या टोटल सर्व प्लेलिस्ट या ठिकाणी दिसून जातील. समाजकार्य असेल, मानसशास्त्र असेल किंवा कॉम्प्युटर असेल किंवा त्याच्यामध्येच होम सायन्स सुद्धा असेल, हे सर्व सब्जेक्ट्स आपण या ठिकाणी 1 बाय 1 एक संपवत आणलेले आहेत. तर आय होप तुम्हाला पूर्णपणे हे लेक्चर अतिशय चांगलं वाटलं असेल आणि जर चांगलं वाटलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं कमेंट्स बॉक्समध्ये